नमस्कार सर्वांना, आरवीटी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेला आपल्याकडे कमी वेळ आहे, या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हा व्हिडिओ पहा सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, ग्रेस हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। ग्रेस हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। ग्रेस विद्यार्थी मित्रांनो माणिक सीताराम गोडघाटे बघा यांचं बघा ग्रेस हे त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, नदी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत। बघा आता सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आता नदीचे समानार्थी शब्द कोणते असतील, बघा सरिता म्हणजे नदी, जलवाहिनी म्हणजे नदी, बघा तटिनी म्हणजे नदी। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील, नदी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा त्या ठिकाणी 4 शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी जोड्या आहेत, या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। आता संवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो, संवाद विवाद बरोबर आहे। देशद्रोही देशभक्त बघा बरोबर आहे। वैयक्तिक सामूहिक बघा बरोबर आहे। आवश्यकचा गरज या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असतो का, आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, आवश्यक अनावश्यक, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सगळा सावळाच गोंधळ, सगळा सावळाच गोंधळ बघा कष्ट एक जण करणार, कष्ट एक जण करणार आणि फायदा दुसराच घेणार, या अर्थाची मग मन कोणते यायला पाहिजे, कष्ट एक जण करणार फायदा दुसराच घेणार, म्हणजे काय असतो बघा आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते, या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची योग्य मन आहे। विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, श्रीमान योगी। आता श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण असतील, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे, रणजित देसाई श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलंय, स्त्री पुरुष, स्त्री पुरुष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, स्त्री पुरुष या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे, इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, कर्मधारय समास। बघा विद्यार्थी मित्रांनो समास बघा या घटकावर बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, तर स्त्री पुरुष बघा या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे, इतरेतर द्वंद्व समास, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। बघा विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, ती गुलाबी उषा म्हणजे बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे। बघा हा ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आता या ठिकाणी कोणता अलंकार यायला पाहिजे, बघा ज्या ठिकाणी बघा ज्या वाक्यामध्ये जणू बघा या ठिकाणी हा शब्द विद्यार्थी जणू हा या ठिकाणी हा शब्द येतो, तो अलंकार कोणता असतो, उत्प्रेक्ष अलंकार असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अलंकार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, रामूला अतिशय थंडी वाजते, रामूला अतिशय थंडी वाजते, या ठिकाणी अधोरेखित बघा शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। आता रामूला या ठिकाणी बघा ला हा प्रत्यय लागलाय, सला नाते, आता सला नाते बघा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कुठे असतील, बघा सल नाते प्रत्यय या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा। आता एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा, झाडचा अनेक वचन काय होतो, झाड झाडे बरोबर आहे, पान पाने बरोबर आहे, डबा डबे बरोबर आहे, वरीलपैकी नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। आता मराठी भाषा गौरव दिन आपल्याकडे केव्हा असतो, सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन आपल्याकडे केव्हा असतो, 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला असतो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा TET परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा सोबत उत्तरासोबत आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वायूचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे. समीर म्हणजे बघा या ठिकाणी हवा, वायू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे काय असतो, अनमोल. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला आपण त्यांना काय म्हणतो, गर्भ श्रीमंत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. कुटीर. आता कुटीर म्हणजे काय असतो, कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, असतील सीते तर जमतील भूते. असतील सीते तर जमतील भूते या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का. असतील सीते तर जमतील भूते म्हणजे काय असतो, एखाद्याकडे धन दौलत बघा संपत्ती असेल तर त्याच्या भोवती बघा 4 माणसे जमतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य. मग या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ओनामा करणे. आता ओनामा करण्याचा योग्य अर्थ काय असेल, ओनामा करणे म्हणजे काय असतो, प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत होतो. मी चित्रपट पाहत होतो. आता बघा या वाक्याचा काळ कोणता असेल, साधा भूतकाळ आहे का, अपूर्ण आहे का, पूर्ण आहे का, रीती आहे. मी चित्रपट पाहत होतो. आता या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का, पाहत होतो म्हणजे अपूर्ण आहे, पाहत होतो पूर्ण नाही. बघा मग याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मी चित्रपट पाहत होतो. बघा या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का. गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, देवाहून. देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. आता ऊनहून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. ऊनहून. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता ऊनहून पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा आमरण. ज्याला मरण नाही. ज्याला मरण नाही असा तो आमरण. आमरण या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे, अवयभाव समास आहे पहा, अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं असेल. बघा परीक्षेमध्ये सोपा प्रश्न असतो, विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे. सर्वांनी शांत बसावे बघा या ठिकाणी अकर्मक भावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाजीपाला, तो भाजीपाला. आता तो भाजीपाला म्हणजे काय यायला पाहिजे, बघा पुल्लिंग यायला पाहिजे. तो भाजीपाला पुल्लिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुल्लिंग लिंग यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा, आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी सांगा. आंबा. आंबा, आंबे, आंब्याला, अनेक आंबे, आंब्याला. आंबा, आंबे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. बघा आता सोपा प्रश्न आहे. दुःख, आनंद, आश्चर्य या ठिकाणी उद्गारवाचक बघा चिन्ह येतो, उद्गारवाचक चिन्ह. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. लोकांची काय असते, बघा लोकांची गर्दी असते. हरणांचा कळप असतो पहा. सैन्याची तुकडी असते. चोराची टोळी असते. लोकांची गर्दी असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. गायीने.
आता ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने ए शी. ने ए शी बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम बघा या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी विशेष नाम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. सौंदर्य भाववाचक नाम आहे. मित्रत्व भाववाचक नाम आहे. मांगल्य भाववाचक नाम आहे. नम्र, आता नम्र भाववाचक नाम आहे का? नाही. नम्रता भाववाचक नाम आहे. नम्रता, नम्र या ठिकाणी भाववाचक नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं अरे रे, उद्गारवाचक चिन्ह आहे. तुला लागलं का? अरे रे कोणत्याला पाहिजे? केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी विशेषण ओळखा. बघा हुशार, मूर्ख, भित्रा, काळा, बघा हे सर्व काय असतील? वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो हे विशेषण आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पंकज म्हणजे काय? पंकज म्हणजे कमळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता वाजी म्हणजे काय असतो? बघा कनक म्हणजे सोने. बघा सर्वांनी सांगायचे वाजी म्हणजे काय असतो? वाजी म्हणजे घोडा असतो. पहा वाजी म्हणजे घोडा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा जे टाळता येऊ शकत नाही. जे टाळता येऊ शकत नाही आपण त्यांना काय म्हणतो? अपरिहार्य. जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे बघा पु ल देशपांडे विद्यार्थी मित्रांनो बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता स्वामी ही कादंबरी कोणाची होती? बघा हा पण या ठिकाणी PYQ प्रश्न आहे. स्वामी ही कादंबरी कोणाची होती? बघा विद्यार्थी मित्रांनो स्वामी ही कादंबरी बघा रणजित देसाई यांची कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? पहा विशाखा हा काव्यसंग्रह विद्यार्थी मित्रांनो कोणाचा होता? विभा शिरवाडकर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जास्त जुळणारी मन ओळखा. आता या ठिकाणी मन कोणती विचारली? असतील सीते तर जमतील भीत. बघा असतील सीते तर जमतील भूते. जास्त जुळणारी मन ओळखा म्हणजे सारखीच मन या ठिकाणी कोणती असेल? कामापुरता मामा, थेंबे थेंबे तळेसाचे, हात ओला तर मित्र भला, दुभत्या गायच्या लाथा गोड. बघा असतील सीते तर जमतील भूतीचा अर्थ काय होता? एखाद्याजवळ बघा जास्त संपत्ती असेल तर त्याच्या भोवती बघा 4 माणसे जमतात. बघा त्याचा बघायचा असतील सीते तर जमतील भूती विद्यार्थी हात ओला तर मित्र भला. या ठिकाणी बघा जास्त जुळणारी मन आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आभाळ ठेंगणे होणे. आता आभाळ ठेंगणे होणे म्हणजे काय असतो? बघा सर्वांनी सांगायचं आहे आभाळ ठेंगणे होणे म्हणजे काय असतो? अत्या आनंद होणे, अतिशय आनंद होणे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे काय असतो? अतिशय आनंद होणे. विषय क्रमांक पुढचा बघा, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात. जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आपण नामाबद्दल विशेष माहिती विशेषण असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गिरीश या ठिकाणी शब्द आहे. गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गिरीश. आता गिरीश या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रामूची बहीण हुशार आहे. रामूची बहीण हुशार आहे. या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूची. आता रामूची, चाचीचे. चाचीचे हे प्रत्यय काय असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. चाचीचे हे काय असतील? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? प्रतिवर्ष. आता प्रतिवर्ष म्हणजे काय असतो? प्रत्येक वर्षी. प्रतिवर्षी या ठिकाणी शब्द आहे प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. मग कोणत्या यायला पाहिजे? अव्ययीभाव समास यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा काळ सांगा. मी भोजन केले होते. मी भोजन केले होते. बघा या वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का? मी भोजन केले होते पूर्ण आहे म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल. मी भोजन केले होते पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, गिरीश विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश. गिरीश विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? सर्वांचे योग्य उत्तर येईल का पहा. गिरीश. प्रल्हाद केशव अत्रे यांचं बघा टोपण नाव काय आहे? केशव कुमार. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं बघा टोपण नाव काय होतं? यशवंत. मग आता आपल्याकडे उरलं काय? शंकर केशव कानेटकर बघा यांचं टोपण नाव काय असेल? गिरीश. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्याचा प्रयोग ओळखा. आईने बाळाला निजविले. आईने बाळाला निजविले सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विरुद्ध लिंगी पर्याय ओळखा. विरुद्ध लिंगी पर्याय. हंस. हंस, हंसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दाचा अर्थ ओळखा. विप्र. विप्र म्हणजे काय असतो? कवी, कान, ब्राह्मण, आत्मजा. विप्र म्हणजे ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा या ठिकाणी हे काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. बघा प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी का त्राटिका. बघा या ठिकाणी त्राटिका या ठिकाणी शब्द आहे अलंकारिक शब्द. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. त्राटिका म्हणजे काय असतो? कजाग स्त्री. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुःखाने सोडलेला लांब श्वास. दुःखाने सोडलेला लांब श्वास. बघा दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगा. याला आपण काय म्हणतो? शुष्कारा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? थंडा फराळ करणे. थंडा फराळ करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता थंडा फराळ करणे म्हणजे काय असतो विद्यार्थी मित्रांनो? थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साखर या शब्दाची जात ओळखा. साखर. बघा साखर या ठिकाणी नाम यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता असेल? सूर्य. बघा दिनकर म्हणजे सूर्य, शशांक म्हणजे काय असतो? भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, शशांक म्हणजे चंद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सूर्याचा नसलेला शब्द कोणता असेल? शशांक म्हणजे सूर्य, चंद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी जोड शब्द कोणता नाही? कामधंदा जोड शब्द आहे. भोळा बाबडा जोड शब्द आहे. चेष्टा मस्करी जोड शब्द आहे. गडद निळे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलं? व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? व्यक्ती आणि वल्ली विद्यार्थी मित्रांनो पु ल देशपांडे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण? झाला होता प्रश्न आपल्याकडे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? वि.वा. शिरवाडकरांचा बघा काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भार्या, कांता या शब्दाचे समान शब्द. भार्या म्हणजे काय असतो? भार्या. भार्या आणि कांता हे काय असतील? भार्या म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कर्कश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? कर्कश. आता कर्कशचा विरुद्ध अर्थी शब्द कोणत्याला? एखाद्याचा आवाज बघा फार कर्कश असतो, कर्कश. कर्कशचा विरुद्ध अर्थी शब्द मंजूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी बघा काय विचारलंय? मनात मांडे खाणे. मनात मांडे खाणे म्हणजे काय असतो? बघा मनोराज्य करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राजवाडा. राजवाडा या शब्दाचा समास सांगा. राजवाडा राज्यांचा वाडा. राजवाडा तत्पुरुष समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? एखादं समजा वाक्य आहे, वाक्य पूर्ण झाल्यावर आपण काय वापरतो? पूर्णविराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? गुलाम, नवल, आश्चर्य, प्रामाणिकपणा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.